Hello student. In standard 10, science 2, chapter disaster management. In this chapter, next topic, the nature and the scope of the disaster. जसं संकट असेल, जशी आपत्ती असेल, त्याचं ते स्वरूप आणि ते त्या मॅनेजमेंट करण्यासाठीच्या असणाऱ्या ज्या स्कोप आहे, संधी आहे, त्या बाबतीत आपण इथे चर्चा करणार. प्री डिझास्टर फेज, डिझास्टर होण्याच्या अगोदरची एक फेज असते, वॉर्निंग फेज, त्यानंतर इमर्जन्सी फेज, रिहॅबिलिटेशन फेज, रिकव्हरी फेज, रिकन्स्ट्रक्शन फेज, या अशा 6 टप्प्यांमधून हे सगळं वस्तुस्थिती जी आहे ती पाहिली जाते. स्वरूप आणि जी संधी पाहता काही 3 महत्त्वाचे ॲस्पेक्ट्स आहेत, उद्दिष्ट आहेत, ते बघूया. फेज ऑफ द इमर्जन्सी, यामध्ये आपल्याला महत्त्वाचं जी गोष्ट आहे ती म्हणजे जे ज्यांना धोका पोचलेला आहे अशा लोकांना वाचवणे, या फेजमध्ये आपल्याला विचारात घ्यावं लागतं. व्हेरियस ॲक्शन्स लाईक सर्च अँड रेस्क्यू ऑपरेशन, मेडिकल असिस्टन्स, फर्स्ट एड, रिस्टोरिंग कम्युनिकेशन सर्व्हिस, removing the people from the affected area are expected in this phase. Gravity of the disaster can be estimated in this phase only. आता एखादी घटना घडली, समजा बिल्डिंग कोलॅप्स झाली, तर आपल्याला त्याचं हे न करता त्याच्यातल्या आतमध्ये अडकलेल्या लोकांची जीव वाचवण्यासाठी त्याचा उपसा केला पाहिजे. त्याच्या ती जी इमर्जन्सी म्हणजे अत्यावश्यकताची जी गोष्टीची आहे ती पहिले ठरवली पाहिजे. 2, ट्रान्झिशनल फेजमध्ये काय होतं की रिहॅबिलिटेशन म्हणजे काय, पुनर्वसन यामध्ये चालत असतं. सबसिडन्स ऑफ ऑल एनी टाईप ऑफ द डिझास्टर, इट इन्क्लूड्स द क्लिअरिंग ऑफ द डेब्रिज, रिस्टोरिंग वॉटर सप्लाय, प्रिपेरिंग रोड्स वगैरे. जेव्हा भूकंप होत असेल तेव्हा या अशा पद्धतीच्या काही ट्रान्झिशनल म्हणजे काही दळणवळणाच्या काही गोष्टी आहेत त्याचासुद्धा आपल्याला विचार करायचा आहे, त्याचं पुनर्वसन करायचं आहे. रिहॅबिलिटेशन ऑफ द व्हिक्टीम इज इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट ऑफ दिस फेज. जनरली डिफरंट इन्स्टिट्यूट्स ऑफर द monetary and other type of help such people. It helps to the smooth the mental stress at the earliest if these victims are offered with the permanent mean livelihood, and this is the true rehabilitation. एखाद्या व्यक्तीला त्याचं घराचं पुनर्वसन होऊन त्याला नवीन घर मिळत असेल, त्याला राहण्यासाठी त्यांना संपूर्ण कुटुंबाला त्या सुखाचं चांगलं पाहता येत असेल वेळ, तर ती त्यांच्यावर जो मेंटली जो स्ट्रेस आलेला आहे तो दूर करता येऊ शकतं. म्हणून याला ट्रान्झिशनल फेज, एकातून दुसऱ्यामध्ये जाणे, या पद्धतीने ते संबोधलेलं आहे. या प्रकारच्या फेजमध्ये, रिकन्स्ट्रक्शन फेजमध्ये आपल्याला म्हणजे हे अत्यंत जटिल स्वरूपाची मानली जाते, कारण यामध्ये पूर्णपणे नव्या फॅसिलिटीज, रोड, वॉटर सप्लाय किंवा बिल्डिंग कन्स्ट्रक्शन किंवा जे शेती संदर्भातल्या ज्या व्यवस्था असतील, मेडिकल संदर्भातल्या व्यवस्था असतील, तर यांना रिकन्स्ट्रक्ट करायला वेळ लागत असतो. आपल्या पृथ्वीवर अशा अनेक प्रकारच्या डिझास्टर्सने परिणाम घडवलेला आहे. आपण आपल्या औद्योगिक आणि आर्थिकदृष्ट्या प्रोग्रेस होत असताना आपण पृथ्वीच्या बाबतीत प्रचंड असं हानिकारक अशा पद्धतीने काही डिझास्टर्स हे ओढवून घेतलेले आहेत. त्याचे अनेक उदाहरणं जगभरातले सांगता येतील. वाढती लोकसंख्या ही सुद्धा एक मोठी समस्या झालेली आहे, आणि त्यामुळे आपल्याला येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्यांचासुद्धा विचार आपल्याला या डिझास्टर मॅनेजमेंटच्या संदर्भात केला पाहिजे. दुसऱ्या महायुद्धानंतर जी आत्तापर्यंत आलेली आर्थिक इनइक्वेलिटी आहे, विषमता, त्यानंतर जातीय फरक, त्यानेच आपल्याला आत्तापर्यंत टेररिझम, ॲबडक्शन, सोशल डिफरन्सेस हॅव बीन रुटीन नाव. ते आता असं होऊन गेलं की ह्या गोष्टी आपल्याला आता रुटीन म्हणून झालेल्या आहेत, नियमित पद्धतीने झालेल्या आपल्याला दिसून येतात. काही अशी रासायनिक किंवा केमिकल्स होती, रसायनं, की त्यांची निर्मितीच काही देशांनी बॅन करून ठेवलेली आहे,
कारण त्याच्याने येणाऱ्या ज्या समस्या आहेत त्या त्या देशाला त्या पेलवत नाहीत. 2014मध्ये झालेलं माळीण दुर्घटना, एक गावच्या गाव पूर्ण डोंगराखाली तो डोंगर तिथे कोसळल्यामुळे निर्माण झाल्यामुळे आंबेगाव डिस्ट्रिक्ट पुणेमधलं माळीण नावाचं एक गाव होतं छोटंसं, तर ते आता रिकन्स्ट्रक्शन होऊन या पद्धतीने ते आता उभं आहे. पूर्वीचं ती तिथली शाळा आणि ती नंतर ती पूर्ण विकसित केलेली आणि तिथल्या लोकांना तिथे पुन्हा वसतिस्थानं निर्माण करून दिलेली जागा, असा विचार केला तर सगळ्या ह्या कन्स्ट्रक्शनचा हा विचार आहे की रिकन्स्ट्रक्शन फेज किती उशीर, आणि तोपर्यंत इथले जे लहान मुलं होती ती मोठी झाली, अनेकांना घरं मिळायला उशीर झालेला आहे, काहींचे पूर्ण कौटुंबिकदृष्ट्या पूर्णपणे कोणीही नसल्यामुळे ते तिथे राहत नाही, ते शहरात आलेले आहेत, असाही गोष्ट आपल्याला दिसून येते. चेर्नोबिल नावाचं प्लांट जो आहे, चेर्नोबिलला ॲटॉमिक एनर्जी प्लांटला तिथे जे लिकेज झालेलं होतं रेडिएशनचं रशियामधलं, हे सुद्धा एक मोठ्या प्रकारचा एक डिझास्टर मानलं गेलेलं आहे आत्तापर्यंत. जगातल्या सर्व देशांच्या बाबतीत डिझास्टर मॅनेजमेंट ही सगळ्यात मोठी गरज भासू लागलेली आहे, आणि यामध्ये इनफॅक्ट इट इज द मोस्ट necessary for citizen. All countries become wary they are main suffers in any type of the disasters. Hence direct participation of citizen in disaster management is highly necessary. म्हणजे प्रत्येक घटकाला समाजातल्या त्याची झळ पोहोचते, म्हणून त्यांचा सहभाग आपण यामध्ये असावा असं सगळ्या देशांना आता वाटू लागलेलं आहे, आणि या दृष्टीने आता त्याच्यावर अभ्यास करून आपण ही मॅनेजमेंट पद्धती जी आहे ती सर्व जगामध्ये आता जागरूकपणे राबवली जाते. आपत्ती व्यवस्थापन, डिझास्टर मॅनेजमेंट, इट मे मायनर ऑर द मेजर, शॉर्ट टाइम अँड लॉंग टाइम, इट शुड बी ओव्हरकम अँड इफेक्टिव्ह डिझास्टर मॅनेजमेंट इज द नेसेसरी फॉर इट. देर इज अ क्लोज रिलेशन बिटवीन मॅनेजमेंट अँड द पब्लिक पार्टिसिपेशन. आता डिझास्टर मॅनेजमेंट, आपत्ती व्यवस्थापनाच्या बाबतीत आपण विचार करूया की यामध्ये अत्यंत छोटासा आणि मोठ्यात मोठ्या प्रत्येक गोष्टींमध्ये एक समान धागा असतो, तो म्हणजे तेथील व्यवस्थापनाचा. त्याची जर डिझास्टर ही कशी असते, एक प्रोसेस फास्ट असते, तो एक प्रकारचा अपघात असतो, इट इज ॲक्सिडंट. व्हॉट शॉल वी डू इन सच सिच्युएशन. अशा परिस्थितीत आपण काय करू शकतो, आपण स्वतःला कसे वाचवू शकतो, त्यानंतर आपले बिलॉंगिंग्स आणि जे प्राणी आहेत त्यांना आपण कसं वाचू शकेल, हा विचार केला जात असतो. देर शुड बी ॲन अटेम्प्ट टू मिनिमाइज द लॉसेस. डिझास्टर आर द नेवर प्लॅन बट द लॉसेस ड्यू टू इट कॅन बी प्रिव्हेंटेड, बी प्लॅन मॅटर. ऑब्जेक्टिव्ह ऑफ द डिझास्टर मॅनेजमेंट बऱ्याचदा विचारले जात असतात. Disposal of the human life suffered by the human being during the calamities and the release of the people. तर संकटाच्या काळामध्ये जे काही मृत्युमुखी झालेले लोक असतील त्याचा डिस्पोजल करणे हे त्या मॅनेजमेंटमध्ये विचारात घेतलं जातं. सप्लाय ऑफ द इसेन्शियल कमोडिटीज ऑफ द पीपल टू रिड्यूस द इफेक्ट ऑफ द डिझास्टर. अत्यावश्यक सेवा आणि ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्यांचा पुरवठा करणे, त्याच्याने काय होतं, त्याचा परिणामकारकता कमी होत असते. रिस्टोर ह्युमन लाईफ इन द रिजन बाय द क्रिएटिंग रिकन्सिलेशन इन डिझास्टर. सलोख्याचे वातावरण कसं निर्माण होईल एकमेकांमध्ये याचाही विचार इथे केला. द रिस्टोर द ह्युमन लाईफ द रिजन बाय क्रिएटिंग द रिकॉन्सिलेशन म्हणजे सलोखा. रिहॅबिटंट डिझास्टर व्हिक्टीम, ज्यांच्यावर त्याचा आघात झालेला असतो त्याचं पुनर्वसन करणे. आणि 5वं, कन्सिडरिंग द प्रोटेक्टिव्ह मेजर्स इन डिझास्टर. सच अ डिझास्टर विल नॉट रीच इन अ फ्युचर अँड स्टॉप टेक केअर रिड्यूस देअर इंटेन्सिटी. आता अशा प्रकारची जी आपत्ती येईल म्हणून भविष्यात आपण त्याची काही प्रिकॉशन घेऊ शकतो का, याचं सुद्धा काम पाहणं हे डिझास्टर मॅनेजमेंटचं उद्दिष्ट असावं लागतं. तर असे हे ऑब्जेक्टिव्ज महत्त्वाचे आहेत. प्री डिझास्टर मॅनेजमेंट आणि पोस्ट डिझास्टर मॅनेजमेंट असे दोन आपल्याला विचार याच्यामध्ये आहेत. प्री म्हणजे
एखाद्या डिझास्टर घडण्या अगोदर आपण काय व्यवस्थापन करू शकतो आणि नंतर काय करायचं आहे. इट इन्क्लूड्स द कम्प्लीट प्रिपरेशन ऑन प्लॅनिंग ऑफ द फेस एनी टाईप ऑफ द डिझास्टर. त्यासाठी आपल्याला काही प्रिपरेशन करायची आहे. तर तो प्रो डिझास्टर एरिया ओळखून त्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला त्या प्रिडिक्टिव्ह इंटेन्सिटी मॅप, हझार्ड मॅप्स रिस्पेक्टिव्हली त्याच्यातून ती माहिती कलेक्ट करणे आणि नंतर त्याचं एक स्वतंत्र असं ट्रेनिंग देणे तिथे व्यवस्थापनाचं. आणि त्यानंतर अवेअरनेस अबाउट द डिझास्टर मॅनेजमेंट अमॉंग द जनरल पब्लिक थ्रू द ट्रेनिंग प्रोग्राम, द मास मीडिया. माहिती त्याची सातत्याने देत राहणे माध्यमांमधून. आणि पोस्टमध्ये काय येतं की ऑल टाईप ऑफ द नेसेसरी हेल्प्स टू द विक्टीम ऑफ द डिझास्टर. जर एखादी घटना घडून गेल्यानंतर त्याच्यातलं सातत्य त्यांना गरज असेल त्या ठिकाणी ती माहिती दिली जाणे, पोचवणे, त्यांना मदत पोचवणे. पार्टिसिपेशन ऑफ प्रिफरेबली लोकल people saved from the disaster in the arranging the help to victim. Quick establishment of the help centers त्वरित उघडणे, त्याची जी जिथे गरज आहे त्या ठिकाणी ते लोकांना पोहोचते करणे. कॅटेगरायझेशन ऑफ द हेल्प मटेरियल रिसिव्हिंग फ्रॉम द कंट्रोल सेंटर, डिलिव्हरिंग द मटेरियल टू द विक्टीम अँड कंटिन्युअस रिव्ह्यू ऑफ द पीपल. त्याचे एक वर्गीकरण करत जाणे आणि त्या लोकांपर्यंत तसं वस्तू, गरज, पैसे असतील, अमुक असेल, सगळ्या गोष्टी असतील, दवाखाने असतील, याची तिथे पुरवठा करणे, मॅनेज करणे, ह्या गोष्टी येतात. बिईंग ऑलवेज प्रिपेअर्ड फॉर द डिझास्टर रेस्क्यू. खरं म्हणजे त्याच्यातून सुटका करण्याचं ही जी आहे त्याच्या बाबतीत नेहमी सावध राहिलं पाहिजे. तसं एक युनिट आपल्याकडे कायम कार्यरत असतं.